सोबत आहे, सरकारकडे मागणी करताय, तुमचं सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लावून धरणार काही मागणी केली? नाही, कोणाही पक्षाचा प्रतिनिधी असण्याच्या पहिले आशिष देशमुख हा शेतकरी आहे. शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर कमिशनरांच्या माध्यमातून पाठवत आहे. अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असलेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी याला हेक्टरी अनुदान सरकारच्या तर्फे तातडीने मिळेल. पुष्कळशा शेतकऱ्यांना त्यानिमित्ताने पीक विमाच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, या सर्व अडचणीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडून अपेक्षा तरी कोणाकडून करावी? शेवटी आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या असं त्यानिमित्ताने निवेदन आम्ही दिलेलं आहे. काय काय मागण्या, प्रमुख काही मागण्या? हेक्टरी अनुदान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या धर्तीवर देण्यात यावं. मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं ते जर व्यापाराला जात असेल तर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात त्यानिमित्ताने यावं. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सरकारने दूर करण्याच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्यावा. पीक विमा हा कुठंही शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण मिळत नाही आहे. त्या अनुषंगाने सर्व पीक विम्याच्या कंपन्यांना सरकारने ताकीद देऊन त्यांना ह्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सांगावं.